नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया 2025 पद मित्रांनो पोलीस शिपाई मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण काही ॲड करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, कोणता धातू लोखंडाचे गंजणं रोखतो? कोणता धातू आहे जो लोखंडाचे गंजणे रोखत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जस्त. जस्त काय मित्रांनो, लोखंडाचे गंजणे हे रोखत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रंगनाथ पठारे. ऑप्शन क्रमांक एक उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फारसी या भाषेतून गुन्हेगार हा शब्द आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जसे मांजर तसे उंदीर तसे डॅडॅस म्हणजे कोणती जोडी योग्य आहे ते आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सिंह आणि हरण हे योग्य आपलं आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारताच्या तिरंगा राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? भारताच्या तिरंगा राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा हा वरच्या बाजूस असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केसरी हा पट्टा वरच्या बाजूस असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे ते आपल्याला सांगायची आहे. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 720 किमी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, अशोकांच्या डॅडॅस येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेले आहे. अशोकाच्या डॅडॅस येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह हे घेण्यात आलेले आहे. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सारनाथ या ठिकाणाहून हे राष्ट्रचिन्ह हे घेण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, ऊन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमीचे ते प्रत्यय आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जोडणी ठेवणं किंवा रचना असते तिला व्याकरणामध्ये डॅश असे म्हटले जाते. कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जोडणी ठेवणे किंवा रचना असते त्याला म्हणजे तिला व्याकरणामध्ये डॅश असे म्हटले जाते. काय म्हटले जाते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रयोग असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, आरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? आरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आरबीआयचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सूर्य. सूर्य काय मित्रांनो, हा तेजस्वी ग्रह आहे. बाकीचे पूर्ण हे सामान्य ग्रह आहे. मंगळ, बुध आणि शनी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय हे आपल्या कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई या ठिकाणी त्यांचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन करणारे म्हणजे कंपनी आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण? कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्थितप्रज्ञ. काय मित्रांनो, स्थितप्रज्ञ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो,
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रायगड या ठिकाणी कर्नाळा किल्ला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संत तुकाराम महाराजांना म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, बावन कशी सुभेदार रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे? बावन कशी सुभेद रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, डोंगर या शब्दाची जात ओळखायची आहे. डोंगर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डोंगर म्हणजे नाम हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शाहू महाराज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, समुद्र शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रत्नाकर. समुद्राचा समानार्थी शब्द म्हणजे रत्नाकर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची ती रहिवासी असलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मणिपूर राज्याची ती रहिवासी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वी अवयव कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वी अवयव आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, नोट करून घे रे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे परी काय आहे मित्रांनो? उभयान्वी अवयव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, राजाने राजवाडा बांधला हे कोणत्या वाक्याचा कोणत्या प्रयोगात म्हणजे मोडत असतो? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडत असते? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये ते मोडत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, RT-PCR कोरोनामध्ये कशासाठी वापर केला जातो? RT-PCR कोरोनामध्ये कशासाठी वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोरोनाच्या निदानासाठी त्यांचा वापर केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला हा बांधलेला नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जंजिरा किल्ला हा त्यांनी बांधलेला नाही. बाकी सूर्यदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे बांधले आहे मित्रांनो, पण जंजिरा हा किल्ला त्यांनी बांधलेला नाही. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालील शब्दाची लिंग ओळखायची आहे. खालील शब्दाची आपल्याला लिंग ओळखायची आहे. मीठ भाकर काय मित्रांनो? मीठ भाकर. या मीठ भाकरमध्ये मित्रांनो आखरीचा शब्द काय आहे? भाकरी. काय आहे? भाकरी. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्त्रीलिंगी रूप आहे. काय मित्रांनो? स्त्रीलिंगी रूप म्हणजे आपण काय भाकरीला काय म्हणतो मित्रांनो? ती भाकर. ती येते मित्रांनो, त्याच्यामुळे ती स्त्रीलिंगी आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, रक्त गोठण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य म्हणजे कोण करत असतात? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो, विज्ञानाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रक्तपट्टिका. काय मित्रांनो? रक्तपट्टिका. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद. हे काय मित्रांनो? भारताचे ते पहिले म्हणजे स्वतंत्र भारताचे ते पहिले शिक्षण मंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो? खालीलपैकी कोणता दिवस आहे पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 21 ऑक्टोबर या दिवशी भारतामध्ये पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मंडळ अधिकारी. हा काय मित्रांनो? दुवा असतो.
हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, खालपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? खालपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह असे मानले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यसभा. राज्यसभा काय मित्रांनो? वरिष्ठ सभागृह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य डॅश आहे. काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य काय मित्रांनो? डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संकेतार्थी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, जलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जलीकट्टू हा खेळ कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ मानला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तामिळनाडू. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराची प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, नेमबाजीसाठी ती प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा वापर केला जातो? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गॅमा किरणाचा उपयोग केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डोळ्यासाठी होणारा रोग म्हणजे ग्लुकोमिया आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे या ओळीत कोणत्या अलंकार आहे ते ओळखायचं आहे. आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपमा अलंकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अरबी भाषेमधील शहनाई हा शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.